आता मी साधारणपणे डायबिटीज बद्दल सगळ्यांना माहिती असते आपल्याला, तर आपण माहिती थोडी उलटी गंगा आपण करणार आहोत. आपण डायरेक्ट योगोपचाराकडे वळणार आहोत आणि नंतर मधुमेहासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. चालणार आहे ना? हो चालेल मॅडम. हा, आपण आता योगोपचार ज्या वेळेला आपण म्हणतो, डायबिटीस होतो म्हणजे काय होतो थोडक्यात जरासं कोण सांगेल का? डायबिटीस होतो म्हणजे काय होतं? रक्तामध्ये आणि लघवीमध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर आढळून येते. बरोबर. तर मग आपण त्याच्यावरती ज्या वेळेला उपचार करतो त्यावेळेला डायबिटीसच्या वेळेला तुम्हाला प्रथम कळतं त्यावेळेला ऍक्च्युली तुमची रक्तातली साखर खूप वाढलेली असते आणि मग त्यावेळेला म्हणजे इतर काही तुम्ही टेस्ट करता त्याच्याबरोबर कळतं किंवा एखादं ऑपरेशन असेल आणि मग डॉक्टर सांगतात की तुम्ही टेस्ट करून घ्या, मग त्यावेळेला कळतं की अरे आपल्याला डायबिटीस झालाय, मधुमेह झालाय किंवा साधारण अशा प्रकारेच नॉर्मली सगळ्या लोकांना मधुमेह झालाय हे कळून येतं. आणि त्यावेळेला तुमची रक्तातली शुगर ही खूपच साखरेची पातळी तुमची वाढलेली असते आणि त्यावेळेला डॉक्टरांकडून तुम्ही औषधोपचार सुरू करायला हवे. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आता काही जण इतके शहाणे असतात की आपल्याला डायबिटीज झालाय कळलंय तर डॉक्टरांकडे जात नाही आणि इतर उपचार पद्धती सुरू करतात आणि त्यांची साखरेची पातळी ही खूप वाढून जाते. नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. तर असं कोणीही करायचं नाहीये. आधी डॉक्टरांकडून औषधोपचार सुरू करावेत आणि साखरेची पातळी तुमच्या नियंत्रणामध्ये आली की योगोपचारकांना म्हणजे योगाच्या उपचारांना सुरुवात करावी किंवा त्याच्याबरोबरही तुम्ही केली तरी चालते. पण औषधं घेणं हे क्रमप्राप्त आहे. कारण का नाहीतर तुम्हाला इतर काही त्रास अजून सुरू होऊ शकतात. आता ह्या योगोपचार तुम्ही ज्यावेळेला घेता त्यावेळेला तुम्ही औषधोपचार हे तुम्ही चालू ठेवायचे आहेत आणि ते औषधोपचार आणि शिवाय तुम्ही जी योग साधना देता त्याचा एकत्रित परिणाम होऊन तुमच्या रक्तातली साखरेची पातळी कमी होते. आता साखरेची पातळी एकदम कमी झाली तरी सुद्धा तुम्हाला त्याचे थोडेफार परिणाम शरीरावरती दिसायला लागतात. तर ते दिसल्यावरती औषधांचा डोस आहे तो आपण स्वतःहून कमी करायचा नाही. आता माझी शुगर कमी झाली म्हणून मी अर्धीच गोळी घेते किंवा बंद केल्या असे खूप जण करतात. तर तसं करायचं नाहीये. डॉक्टरांकडे जावं, त्यांना तुम्ही काय करता आहात म्हणजे औषधोपचार डॉक्टरी औषधांबरोबरच तुम्ही इतर काही होमिओपॅथी असेल, आयुर्वेद असेल किंवा योगसाधना असेल किंवा अजून काही निसर्गोपचार असेल, ज्या काही पद्धती तुम्ही वापरत असाल तर ते करता आहात हे सांगायचं आणि नंतरच डॉक्टरांकडून तो डोस त्यांच्याकडून तुम्ही कमी करून घ्यायचा, मनाने कमी करायचा नाही. ॲलोपॅथीचे डॉक्टर इथे कोण असतील तर त्यांना ह्या गोष्टी खरं तर मान्य नसतात. हल्ली त्यांना योगाने थोडाफार परिणाम घडून येतो असं ते मानतात. नाहीतर त्यालाही बरेचसे डॉक्टर म्हणतात की हे तुमच्या मनाचं समाधान आहे, बाकी काही नाही. पण ऍक्च्युअल योग साधनेचे खूप परिणाम दिसून येतात आणि रक्तातली साखरेची पातळी ही कमी पण होते. थोडासा वेळ लागू शकतो. काहींची आहे तशीच राहते. प्रत्येकामध्ये येणारे परिणाम हे वेगळे वेगळे दिसून येतात. जर तुम्ही बॉर्डर लाईनवर असाल तर तुमची शुगर जाऊ पण शकते, परंतु योग साधना तुम्ही लगेच चालू ठेवायला पाहिजे. खूप दिवस झाले असतील, काही वर्ष झाले असतील आणि तुम्ही जर योग साधनेकडे वळलात तर ती लवकर कमी होणं शक्य नसतं. पण हळूहळू इफेक्ट तुम्हाला यायला लागतो किंवा मधुमेहाने इतर जे कॉम्प्लिकेशन्स होणार असतात ते तुम्हाला टाळता येतात. म्हणजे योगोपचाराचे हे परिणाम तुम्हाला दिसून येतात. आता अन्नमय कोश, आता तुम्ही मला सांगा, तुम्हीच सांगायचंय सगळ्यांनी, अन्नमय कोश आहार आपण काय देणार त्यांना? डायबिटीस हल्ली तर प्रत्येकाच्या घरात किंवा फॅमिलीमध्ये कोणीतरी डायबेटिक पेशंट असतोच. त्यामुळे सर्वसाधारण माहिती सगळ्यांना असते या रोगाबद्दलची. तर मला सांगा, अन्नमय कोशावरती योगाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्ही आहाराबद्दल काय सांगू शकाल? भिजवलेले मनुके देऊ शकतो आपण त्यांना, ताजी फळं देऊ शकतो केळी सोडून. आणि काय? दूध देऊ शकतो. चपात्या आपल्या ह्याच्या
पण नंतर ऍक्च्युली डायबिटीसच्या लोकांना दुधाचे पदार्थ त्यांना देऊ नका असं डॉक्टर सांगतात. कारण पचायला ते जड असतात किंवा काय अशा प्रकारे. मिठाई किंवा तत्सम पदार्थ म्हणजे दुधाचे पदार्थ. डायबिटीस सात्विक, आता एक ब्रीदवाक्य आहारामधलं की सात्विक, संतुलित आणि मिताहार असला पाहिजे आणि शाकाहार असला पाहिजे. खाण्यासाठी जगू नये तर जगण्यासाठी खावे, हे एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे. आणि आहार नियमनाबरोबर भावनांचं नियंत्रण केलं तर रक्तातली साखरेची पातळी कमी होते. म्हणजे कारण बऱ्याच अंशी डायबिटीस झाला किंवा मधुमेह झाला, हे आपल्याला जसं हार्टचे प्रॉब्लेम झाले, हे त्याची सुरुवात जेव्हा कळतं त्याच्या बरेच वर्ष आधीपासून त्या आजाराची सुरुवात शरीरात झालेली असते. तशाच प्रकारे मधुमेह झाला हे कळतं त्याच्या बरीच वर्ष आधीपासून त्या आजाराची सुरुवात झालेली असते. तुमच्या म्हणजे मानसिक म्हणजे विचार आणि भावना याच्यामध्ये काही उद्रेक झालेले असतात का आणि आंदोलनं झालेली असतात. ते सहन करण्याची शरीराची मनाची ताकद संपलेली असते आणि त्याच्यानंतर मग त्या तुम्हाला म्हणजे त्याच्यावर नियंत्रण तुम्ही जास्त राखू शकत नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या नर्वस सिस्टमवर त्याचा इफेक्ट होतो आणि मग त्याचा परिणाम तुमच्या साखरेची पातळी रक्तातली वाढण्यावरती होऊ शकतो. म्हणून भावनांचं नियंत्रण, कारण हे सगळे जे आजार आहेत हे सायकोसोमॅटिक डिसीज आहेत. आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की मनोकायिक आजार आहेत की त्याचं मूळ कुठे असतं, तुमच्या मनामध्ये असतं आणि मग ते मनामध्ये ते मूळ असतं, ते तुमच्या शरीरावरती आजाराच्या व्याधीच्या रूपाने तुम्हाला दिसून येतं. आधीज व्याधी तुमच्या मनामध्ये ते असतं त्याचं मूळ आणि ते व्याधीच्या रूपाने तुमच्या शरीरावरती दिसून येतं. तर भावनांचं नियंत्रण हे करायला हवं. आहारामध्ये मोनोसॅकराइड किंवा कोलेस्ट्रॉल किंवा सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण तुमचं नियंत्रित असायला पाहिजे. याच्यामध्ये होतं काय, तुम्हाला जसं मी म्हटलं की डायबिटीज बरोबर इतर आजार किंवा अस्थमा बरोबर इतर आजार हातात हात घालून येत असतात. अस्थमा बरोबर औषधांचे इफेक्ट्स असतात किंवा मधुमेहाच्या वेळेला पेशंटला कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. त्या लोकांना हार्ट अटॅक आला हे कळत नाही, कारण का बऱ्याच वेळेला त्यांना काय होतं की आपल्याला काही दुखतंय हेच त्यांना कळत नाही, कारण का मज्जासंस्थेवरती त्याचा परिणाम झालेला असतो आणि तो मज्जासंस्थेवरती परिणाम झाल्यामुळे त्या ज्या नर्व एंडिंग्स असतात तर ते तुम्हाला पेन होतंय, दुखतंय ते आपल्याला दर्शवू शकत नाही, आपल्याला जाणवत नाहीत त्या गोष्टी आणि म्हणून त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो आणि आलेला कळत नाही. येऊ शकतो कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आणि आलेला कळत नाही. आणि फॅटचं प्रमाण सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये नियंत्रित असणं गरजेचं आहे. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हे एक कारण असतं मधुमेह वाढण्याचं सुद्धा. चोथायुक्त पदार्थांचा समावेश असला पाहिजे आपल्या आहारामध्ये. दूध आणि दुधाचे पदार्थ वर्ज्य करावेत असं डॉक्टर सांगतात. आता हे डॉक्टरांनीच दूध सांगितलं, पण हे मी बऱ्याच डॉक्टरांकडून ऐकलं आणि पुस्तकामधून लिहिलेलं आहे. जर माझं चुकलं असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता. गाईचं दूध किंवा स्किम मिल्क म्हणजे साय काढलेलं दूध असतं तर ते त्यातल्या त्यात चालू शकतं असं आताचे डॉक्टर म्हणतात. डॉक्टर मी म्हणते ते बरोबर आहे का? A2 वगैरे सांगतात दूध. A2 प्रकार जो निघाला आता मग A2 दूध म्हणजे काय की जी वशिंड असलेली गाय आहे, गीर गायी असतात तर त्यांचं दूध जे असतं ते A2 दूध असतं. तर मग ते दूध तुम्ही घ्या किंवा साय काढलेलं दूध घ्या असं ते सांगतात. पण दूध आणि दुधाचे पदार्थ वर्ज्य करावेत असं नॉर्मली, कारण ते पचण्याचा प्रॉब्लेम त्यांना येऊ शकतो. हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, मोड आलेली धान्य, लिंबू वर्गीय फळं यांचा त्याच्यामध्ये समावेश असावा. आता लिंबू वर्गीय फळं म्हणजे तुम्ही मोसंबी, संत्री ह्या सगळ्या गोष्ट तुम्ही खाऊ शकता. परत अजून एक माझ्या वाचनामध्ये आलं की बेरीज म्हणजे हे
आपल्या इथे तेवढं हे नाही, पण जांभूळ वगैरे जे असतात तर ते बेरीज या गटामध्येच येतं. तर तशा प्रकारचे फळं सुद्धा याच्यामध्ये चालू शकतात. संध्याकाळी 7 पूर्वी भोजन हे आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितलं आजारामध्ये. तर ऍक्च्युली योगप्रेमींनी म्हणजे सगळ्यांनीच जर ह्याचं पालन केलं तर बऱ्याच अंशी आपण बाकीच्या सगळ्या आजारांना जे आपल्या दारात उभे आहेत त्यांना आपण बाहेरच ठेवू शकतो. कारण आहार विहार विश्रांती ही सुद्धा कारणं असतात आपल्याला आजार होण्याच्या मागे. योग्य प्रमाणात आपण विश्रांती घेत नाही, आहार हे मुख्य कारण आहे. आणि विहार, तुम्ही काय काम करता, कुठे जाता किंवा ह्या गोष्टी खूप त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. तर जेवण तुम्ही 7 वाजेच्या पूर्वी केलं तर तुमचं पचन हे चांगल्या प्रकारे होतं आणि झोपणं आणि जेवण याच्यामध्ये अंतर राहतं आणि ते पचायला तेवढा वेळ तुम्हाला तो दिला जातो. 2 जेवणांच्या मध्ये खाऊ नये, हे एक पाळणं गरजेचं आहे. आता कुठलं बरं ते दीक्षित डाएट मध्ये हे सांगतात 2 जेवणांच्या मध्ये खायचं नाही किंवा 2 वेळा जेवायचं, या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं आयुर्वेदातले जर कोण डॉक्टर असतील इथे तर तिथे सुद्धा असंच सांगितलेलं आहे की म्हणजे काय बरं 4 तासांपेक्षा 6 तासांपेक्षा पोट रिकामं ठेवू नये आणि 4 तासांच्या आधी खाऊ नये, असं काहीतरी एक विधान काहीतरी आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण म्हणजे एकदा खाल्ल्यावर लगेचच काही खाऊ नये आणि फार वेळ. 1 तासात मॅडम फारच खातात. त्या 1 तासात फारच खातात, ते लठ्ठ झालीत चुकीचं आहे. माणसं. मग आपलं ब्रीदवाक्य काय आहे, सात्विक आणि मिताहार पण आहे ना. मग तो मिताहार तिथे हो. दुर्लक्षिला जातो, ते चुकीचं आहे ना. हो. म्हणजे लोक अर्थ हवा तसा काढतात, मराठी भाषा वळवावी तशी वळते, तसं आहे, अर्थ हवा तसा काढतात, पण ते चुकीचं आहे या गोष्टी. म्हणजे त्याच्या मागचा उद्देश खूप चांगला आहे पण अर्थ चुकीचे काढले जातात, त्यामुळे ते तसं होतं. पचनास हलका आहार घेतला पाहिजे. वर्ज्य आहार काय तर गोड पदार्थ. आता बरेच जण साखर खायचं नाही, गुळ चालतो असं म्हणतात, पण तसं नाहीये. म्हणजे मी बघितल्या ऊसाचा रस प्यायल्यानंतर सुद्धा शुगर पटकन वाढते, हे पण खूप जणांकडे बघितले. आता ऊसाच्या रसापासूनच साखर आणि गुळ बनली जाते, तर गुळाने पण तुमच्या रक्तातली साखरेची पातळी वाढते. गोड फळं, आता गोड फळं म्हणजे सीताफळ किंवा चिकू किंवा केळं, तर तशी गोड फळं खाऊ नयेत. रताळ, बटाटा, त्याच्यामध्ये पण कारण याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात रताळ बटाटामध्ये, आणि पिष्टमय पदार्थांचं अंतिम रूप हे साखरेमध्येच होत असतं. तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि खाल्ल्या तरी प्रमाणामध्ये, आणि प्रमाण हे सुद्धा त्यालाही प्रमाण असलं पाहिजे, नाहीतर प्रत्येकाचं प्रमाण हे अति असतं. तर ते थोडंसं तारतम्य भाव प्रत्येकाने बाळगला पाहिजे. भात आणि दुधाचे पदार्थ, आता भात सुद्धा हल्ली डॉक्टर खायला सांगतात किंवा सकाळच्या जेवणात खा असं सांगतात, पण पिष्टमय पदार्थ म्हणजे एकूणच ज्यांना जर कंट्रोलमध्ये शुगर ठेवायची असेल, अति वाढलेली असेल, तर त्यांनी ह्या गोष्टी टाळल्या तर खूप चांगलं राहील. आणि याच्यामध्ये सुद्धा मतभेद खूप आहेत. एकूणच या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जसं परवा म्हटलं की ह्या माझ्या डोक्यातून आलेल्या नाहीयेत, आपल्या योगाच्या काही पुस्तकांमधून किंवा याच्यातूनच मी हे संदर्भ घेतलेले आहेत. आता अन्नमय कोशावरती अजून आपण शुद्धिक्रिया बघतो. शुद्धिक्रिया एकूणच सगळ्या आपल्या शरीर शुद्धीसाठी त्या शुद्धिक्रियांचं आपल्याला परिणाम होत असतो. आणि आता जर तुम्ही विचार केला तर मला एक सांगा की मधुमेह हा शरीरातल्या कोणत्या अवयवाचा आजार आहे, कोणत्या ऑर्गनचा आजार आहे, म्हणजे कोणत्या ऑर्गनचा फंक्शन बिघडल्यामुळे मधुमेह हा आजार होतो. आपण आधीचा भाग बघितला नाहीये, थोडस जनरल नॉलेज वरती तुम्ही सांगू शकता. पॅनक्रियास. बरं, पॅनक्रियास आपल्या शरीरामध्ये म्हणजे मला सांगा, पॅनक्रियास पचनाचा मध्ये काय म्हणून भाग घेतं, म्हणजे ती ग्लुकोज तयार करतो.
नाही, आता मला एक सांगा, आपण आपल्याला वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथी आहेत, तुम्हाला माहित आहे का? अंतःस्रावी ग्रंथींची संस्था आहे, बरोबर. तर अंतःस्रावी ग्रंथींची नावं सांगू शकाल तुम्ही? अगदी डोक्याच्या वर पासून घ्या, वर पासून घ्या आणि खालपर्यंत जायचं. शरीराला आपण स्कॅनिंग करतो तसं तुम्हाला, आपण लहानपणापासून शिकतो. तर साधारण तुम्हाला कुठल्या कुठल्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत माहिती असलेल्या? माहिती आहेत का? आपण बऱ्याच वेळेला त्यांची नावं घेतो. कोण सांगू शकेल? आपल्या डोक्यामध्ये कुठल्या कुठल्या असतात? पिनियल ग्लँड असते, ती कुठे असते? आपण त्रिनेत्र म्हणतो की नाही, आतमध्ये असते ती, बरोबर. भ्रुकुटीच्या मध्ये मॅडम. आणखी आणि अजून एक कुठली असते? आणखीन कुठली असते? ही नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण का आपण आता MA लेवलला आलो आहोत. तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल घ्याल किंवा प्रॅक्टिकल परीक्षा द्याल, कुठल्या ग्रंथींवर त्याचा परिणाम घडून येतो किंवा ह्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत आणि माहिती असणं गरजेचं आहे. अजून कुठल्या ग्रंथी असतात? पिट्युटरी ग्लँड असते, माहित आहे? हो, पिट्युटरी. हा. आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड आणि त्याच्याबरोबर पॅराथायरॉइड. त्याच्यानंतर खाली आल्यावरती आपल्या छातीच्या मध्यभागी कुठली असते? छातीच्या मध्यभागी पित्तरस नलिका वगैरे, थायमस ग्लँड असते. कॉमन बॉईल डक्ट. थायमस ग्लँड असते. थायमस ग्लँड असते. त्याच्यानंतर खाली गेल्यावरती पॅनक्रियाज असते, बरोबर. पॅनक्रियाज. त्याच्यानंतर तुम्ही खाली गेल्यानंतर काय येणार आहे? तुमच्या किडनीच्या वरती ग्लँड असतात, त्या कुठल्या असतात? फाईट अँड फ्राईट. त्याच्यामध्ये म्हणजे आपण की धावावं का पळावं ह्या स्थितीमध्ये त्या उत्तेजित होतात, त्या कुठल्या असतात? ऍड्रिनल ग्लँड असतात. टोपी सारख्या, आपल्या किडनीच्या वर टोपी सारख्या असतात. मी ऍक्च्युली हे PPT आज मला हे सर आले नसल्यामुळे मी हे लेक्चर घेतले, त्यामुळे याच्यात बरेचसे पिक्चर्स मी टाकलेले नाहीयेत. मी नेक्स्ट टाइम याच्यामध्ये टाकून आपण परत एकदा रिकॅप घेऊया या सगळ्या गोष्टींचा. मॅडम, एक प्रश्न होता. मला पॅनक्रियाज झालेला होता 2017ला, पण साधारण अल्कोहोल घेणाऱ्यांना जास्त होतो असं ऐकवत होतं मला, कारण सगळ्या डॉक्टरांनी अल्कोहोल घेणाऱ्यांना लिव्हर फंक्शन जास्त त्यांचं बिघडून येतं आणि पॅनक्रियासचं फंक्शन तुमचं बिघडलं की तुमचं शुगर वरती त्याचा परिणाम घडून येतो. ओके. पण मी लहानपणापासून म्हणजे शाकाहारी आहे, तर मला प्रत्येक डॉक्टरला उत्तर देतो ना. तो आता तुम्ही बघतात ना, तुमचं मनोमय कोशामध्ये बिघाड झाला की तुमच्या बाकीच्या कोशांमध्ये बिघाड होतो, किंवा फंक्शनल डिफेक्ट असेल म्हणजे त्या ऑर्गन मध्येच काही डिफेक्ट असेल, त्यामुळे ते असेल तर सुद्धा होऊ शकतं, नाहीतर हा मनोकायिक आजार आहे, बरोबर. तर ते कारण असू शकतं, किंवा फंक्शनल डिफेक्ट. आता दुसऱ्या कुठल्या काही बिघाड झाल्यामुळे त्याचा परिणाम याच्यावर झाला आहे का, हे सगळं डॉक्टरच सांगू शकतील. म्हणजे कारण शाकाहारी लोकांना सुद्धा लिव्हरचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे काय, ते काय दारूच पित असतात असं नाही ना, कारण काही असू शकतात. तर एक मिनिट, याच्यामध्ये मी टाकली आहे का स्लाइड? एक मिनिट, नाही टाकली. ठीक आहे. हे पॅनक्रियास एकच दाखवते तुम्हाला. हे तुमचं पॅनक्रियाज आहे, हे इथे जे दिसतंय ते, बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपण आता पुढे जाऊया. पॅनक्रियास, त्याच्यानंतर खाली ऍड्रिनल ग्लँड असतात, किडनीच्या वरती टोपी सारख्या, प्रत्येक किडनीच्या वर टोपी सारख्या. त्याच्यानंतर तुम्ही खाली गेलात तर तुमच्या सेक्स ग्लँड असतात, स्त्रियांमध्ये ओव्हरीज आणि पुरुषांमध्ये अंडाशय किंवा अशा त्या सेक्स ग्लँड्स असतात. तर याच्यामध्ये स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियासचं फंक्शन बिघडल्यामुळे
मधुमेह आजार होत असतो. आता प्रत्येक आपल्या याच्यामध्ये सिक्रिशन्स होत असतात. एक म्हणजे एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स, बरोबर, एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स. आता याच्यामधून काय होतं तर याच्यामधून डायरेक्ट नलिका ह्या ज्या ग्रंथी असतात ना, अंतःस्रावी ग्रंथी, तर त्या काय काम करतात तर त्या तुमचं एक आपण जर विचार केला, समजा डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की बरं नाहीये, तुम्हाला गोळी देतात, बरोबर, आणि जास्त बरं नसेल तर ते काय करतात, तुम्हाला इंजेक्शन देतात, बरोबर आहे की नाही. तर गोळीचं काम जरा उशिरा करतं आणि इंजेक्शनचं काम आहे ते लवकर होतं, बरोबर. तर ह्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत तर त्यांच्यातले सिक्रिशन्स आहेत ते पटकन रक्तामध्ये टाकतात, बरोबर. का तर त्या नलिका विरहित ग्रंथी असतात, त्यांना नळ्या नसतात. त्यांच्यातून निघणारे स्त्राव हे डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतात आणि रक्तात मिसळल्यामुळे त्याचा इफेक्ट लवकर येतो. म्हणजे त्यांची जी प्रत्येक ग्रंथींची कामं आहेत ते करण्यासाठी आता शरीराला गरज आहे त्या ग्रंथींमधून लगेचच तो स्त्राव रक्तात मिसळला जातो आणि ब्लड सर्क्युलेशन मधून त्याचा इफेक्ट येतो. आणि ह्या सगळ्या ग्रंथी अशा आहेत, त्या ग्रंथींमध्ये एकच अशी ग्रंथी आहे ती म्हणजे पॅनक्रियास किंवा स्वादुपिंड, की जिला नलिका पण आहे आणि जी नलिका विरहित असंही काम करते. मग नलिका असलेलं जो पार्ट आहे त्याचा तो काय काम करतो की त्याचा जो स्त्राव आहे तो डायजेशनसाठी, अन्न पचवण्यासाठी तो वापरला जातो. हे तुमच्या मी काय बोलते लक्षात येतंय का तुमच्या? प्रत्येक ग्रंथी त्याचा स्त्राव हा डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतो. ह्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत त्या, ह्या सगळ्या ग्रंथींमध्ये फक्त स्वादुपिंड ही अशी ग्रंथी आहे की जी नलिका विरहित पण आहे आणि नलिका युक्त पण आहे. नलिका विरहित ग्रंथी तो जो पार्ट आहे स्वादुपिंडाचा तो रक्तामध्ये त्याचा स्त्राव मिसळतं आणि जिथून नलिका येते तो स्वादुपिंडाचा भाग आहे. अन्न पचण्यासाठी ज्या स्त्रावाची गरज आहे तो नलिकेमार्फत तो मिक्स होतो. काय बोलते, सगळे शांत झाले, मला कळत नाहीये मी काय म्हणते, ते कळतंय का नाही कळतंय ते. एक नलिका विरहित असतं जे की रक्तस्राव त्याच्यामध्ये मिसळतो त्यांचा, आणि दुसरा जो आहे हा, अन्न पचवण्यासाठी मला सांग. हा बरोबर. नलिका युक्त असेल तर ती अंतःस्रावी ग्रंथी नाही. कुठलीही ग्रंथी जर तिला नळी असेल तर तो अंतःस्रावी या प्रकारात येत नाही. फक्त पॅनक्रियास हा असाच एक भाग आहे की त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात, की नलिका पण असते आणि त्याचा काही भाग आहे तर तो नलिका विरहित म्हणूनही काम करतो. म्हणजे हे तुम्हाला कोणीही वायवासाठी विचारू शकतो. अंतःस्रावी ग्रंथी ह्या डायरेक्ट रक्तामध्ये त्यांचा स्त्राव सोडतात, त्यांना नलिका नसतात. इंजेक्शनचं काम करतात, थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर. तर आपण आलो पुढची स्लाइड आपण बघूया. आपण आता ह्या म्हणजे आता तुम्हाला हे कळलेलं आहे की हा आजार कोणत्या ग्रंथीचा आहे, पॅनक्रियासचा, बरोबर. डायबिटीज झाला म्हणजे कुठे प्रॉब्लेम झालाय, पॅनक्रियास मध्ये. आपण अस्थमा झालाय म्हणजे कुठे प्रॉब्लेम झालाय, अस्थमा झालाय म्हणजे कुठे प्रॉब्लेम झालाय, काय होतं अस्थमामध्ये, कुठल्या ऑर्गन, कुठला पार्ट मध्ये, हा ट्रकिया, श्वास आणि त्याचे जे ब्रांचेस आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, बरोबर. म्हणजे तो कुठला पार्ट अफेक्ट होतो हे तुम्हाला प्रत्येक रोगामध्ये ते तुम्हाला माहिती हवं. डायबिटीस होतो म्हणजे रक्तात शुगर येते, पण मग म्हणजे अजून कुठला पार्ट मध्ये प्रॉब्लेम होतो, तो पॅनक्रियास मध्ये प्रॉब्लेम होतो. त्याचं फंक्शन बिघडलेलं असतं आणि म्हणून तिथे प्रॉब्लेम होतो. आता ते कसं आपण ते आता उद्या बघूया. आज आपण हे कोशांवरचं आपण बघणार आहोत. ओके.
आता जलनेती, आता पॅनक्रियाज हा ऑर्गन कुठे आहे? छातीत आहे, पोटात आहे, डोक्यात आहे, पायात आहे, कुठे आहे? पोटात. पोटात आहे. म्हणजे कुठल्याही पोटाशी संबंधित क्रिया इथे तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही जर थेरपी दिली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, एवढं तुमच्या लक्षात येत आहे? बरोबर. आपण अस्थमा आपला हा छातीच्या वरच्या भागात होता, त्यामुळे लंग्स क्लिअर करणं, सायनसेस क्लिअर करणं, ह्या सगळ्याशी संबंधित आपण क्रिया केल्या होत्या, बरोबर? लक्षात येते का? हो मॅम. हा, म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर ह्या गोष्टी पाठ करून किंवा असं नाही करायचं. तुम्ही त्या आजाराबद्दल माहिती आणि त्याचं फंक्शन बिघडलं तर कुठे कुठे परिणाम घडून येतात ते तुम्हाला माहिती पाहिजे, की त्याच्यावरती उपचार करणं तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे आपण उपचार करणार नाही आहोत कारण आपण थेरपिस्ट नाही, तरी सुद्धा योग शिक्षक म्हणून तुमच्याकडे काही जे साधक येऊ शकतात त्यांच्यासाठी तुम्ही निश्चित याचा वापर करू शकता. आता जलनेती वमन पोटाशी संबंधित आहे. जलनेती तुमचं पोकळ्या सगळं क्लिअर करतं जलनेतीमुळे, बरोबर. दिव्य दृष्टी प्रदायिनी असं म्हटलेलं आहे. तर एकूणच शांत करतं. नंतर वमन पोटाशी संबंधित आहे, तुमचं डायजेशन त्याच्यामुळे सुधारतं. कपालभाती, उडियान, अग्निसार हे तीनही प्रकार जर तुम्ही बघितले तर काय होतं याच्यामध्ये? कोणी सांगेल का? पुस्तक नका उलटू, बघून तुम्ही सांगा मला विचार करून. याच्यामध्ये काय होतं तुम्ही सांगाल का मला? ह्या ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या, कपालभाती, उडियान, अग्निसार, सगळ्यांनीच थोडा विचार करायचा. कपालभातीमध्ये आपण काय करतो? श्वास बाहेर सोडतोय, त्यामुळे तिथे पेनक्रियास ग्रंथी ज्या नाभीच्या चिटकून आहे तर तिथं त्याच्यावर दाब येतो आणि ती ऍक्टिव्ह होते आणि तो स्त्राव पोटाला आपण आत बाहेर करतो, श्वासपटल वर खाली होत असतं आणि त्याचा परिणाम, आणि म्हणून त्याला जे आपण जसं तुम्ही म्हणलात हपके बसतं, तर त्याच्यामुळे त्याचं म्हणजे त्याच्यातले जे सेल्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात, त्याच्यातला स्त्राव आहे तो योग्य पद्धतीने व्हायला लागतो. उडियानामध्ये सुद्धा नेगेटिव्ह प्रेशर आतमध्ये येतं, श्वासपटल वर खेचलं जातं, बरोबर. आपण बघितलं ना, ह्या सगळ्याचे परिणाम पोटातल्या ग्रंथींवरती, उडियान, अग्निसार या सगळे पोटातल्या ग्रंथींवरती होत असतात. अग्निसार मध्ये पण पोट आत बाहेर होतं, अग्नी प्रज्वलित केला जातं, तुमचं डायजेशन चांगलं सुधारतं. म्हणजे याचे उडियान अग्निसारमुळे काय फायदे होतात शरीराला हे तुम्ही वाचलं की तुमच्या लक्षात येईल की या आजारामध्ये हे का उपयोगाला येतं. आणि सगळ्यामध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की अस्थमासाठी कुठलं आसन म्हटल्यावरती मत्स्यासन वगैरे लगेच डोळ्यासमोर येतं किंवा भुजंगासन वगैरे, तसं याच्यामध्ये क्रिया म्हटली तर शंख प्रक्षालन ही क्रिया मधुमेहींसाठी वरदान आहे असं म्हटलं जातं. हे अगदी काय म्हणूया इन्व्हर्टेड कॉमामध्ये शंख प्रक्षालन येईल, कारण का शंख प्रक्षालन केल्यानंतर त्यांची शुगर ही कमी होते. आणि म्हणून जर डायबिटीसचे पेशंट असतील आणि आपण त्यांना शंख प्रक्षालन दिलं तर त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला लागतं, कारण झाल्या सुद्धा म्हणजे आपल्याला थोडीशी शुगर, साखर ठेवायला लागते आपल्या जवळ, कारण का जर एकदम शुगर त्यांची खाली झाली ना तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून त्यांची शुगर कमी होते. तर एकदा म्हणजे पूर्ण शंख प्रक्षालन दिल्यानंतर काही दिवसांनी मग त्यांना लघु शंख प्रक्षालन असं ठराविक पिरियडनी त्यांना दिलं तर मधुमेही रुग्णांना त्याचा फायदा होतो शंख प्रक्षालनाचा. त्यांची शुगर लगेच खाली येते आणि पण काहींचा बीपी पण खाली येतं, त्यामुळे ते पण लक्ष ठेवायला लागतं. म्हणजे ते थोडे नाजूकच असतात आणि बऱ्याचशा डायबिटीज म्हणजे ज्यांची सुरुवात आहे किंवा बॉर्डर लाईन आहेत अशी लोक सोडली तर बाकीच्यांना खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात, तर ते पण आपल्याला लक्षात घ्यायला लागतात. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. पण
एकूण विचार केला तर शंख प्रक्षालन हे मधुमेहींसाठी वरदान आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. नंतर सूक्ष्म व्यायाम, स्थूल व्यायाम. आता इथे स्थूल सूक्ष्म व्यायाम बरोबर आणि सूर्य नमस्कार का बरं अंतर्भूत केले असतील मला माहित नाही, मी लिहून काढलंय, तिथलं पुस्तकातलं उचलून इथे लिहिलंय. आता तुम्ही मला सांगायचं का बरं इथे इन्क्लूड केलेले आहेत. सूक्ष्म व्यायाम का द्यायचे? थोडा विचार करून सांगा. रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारतं सूक्ष्म व्यायाम. स्नायूंची जरा आवाज मोठा येईल का? मला ऐकायला येत नाहीये, जरा मोठ्याने. थोडा स्पीकर व्हॉल्यूम वाढवाल तर बरं पडेल. हा सांगा. स्नायूंची साखर वापरण्याची क्षमता वाढते. बरोबर. आता गंमत अशी आहे की डायबिटीज होतोच अशामुळे की त्यांची बैठी जीवनशैली असते. बरेचसे रुग्ण जर बघितले, आपण म्हणतो बऱ्याचशा स्त्रिया, मी खूप काम करते, पण खूप काम करते, तुमचं किचन मधलं काम असेल किंवा हे उभं राहून किंवा बसून बसून आहे, बरोबर. शारीरिक कष्ट, शारीरिक व्यायाम हे त्यांचे कमी असतात. त्याच्यामुळे काय होतं की शरीराच्या सगळ्या अंगांना त्यांना व्यायाम होत नाही, ब्लड सर्क्युलेशन होत नाही, त्यांच्या कॅलरीज बर्न होत नाही. आपला आहार तेवढाच असतो, पण आपला आहार ज्या मानाने घेतला जातो त्या मानाने तेवढ्या उष्मांक तुमचे खर्च केले जात नाहीत. तर सूक्ष्म व्यायाम आपल्याला माहितीये, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, संधी चांगल्या होतात. आणि काय असतं, बऱ्याच म्हणजे मधुमेहाचा आजार वाढला की त्यांचे जे बोटांच्या एंड असतात किंवा पायातले एंड असतात त्यांना नमनेस येतो, म्हणजे मुंग्या आल्यासारखं होतं, बधीर झालेले असतात. तर हे सूक्ष्म व्यायाम केल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्याच्यानंतर त्याचबरोबर ते जे मेंदूपासून जे नर्व एंडिंग्स आलेले असतात तर ते पण थोडंसं त्यांचा नमनेस असतो, ते पण तिथे कमी व्हायला लागतं सूक्ष्म व्यायामामुळे. आणि स्थूल व्यायाम आणि सूर्य नमस्कार आपण म्हटलं की त्यांच्या शरीरामध्ये काही हालचालच तेवढ्या प्रमाणात होत नसते, तर ती त्यांची व्हायला लागते. मसल मधली जी साखर आहे ती म्हणजे ती युटिलाइज केली जाते, रक्तातली साखर आहे ती युटिलाइज केली जाते. त्यांचं काय होतं की रक्तामध्ये खूप इन्सुलिन, पॅनक्रियासचं फंक्शन बिघडलेलं असतं, त्यामुळे काय होतं की ती साखर रक्तातच राहते. कशी ती आपण उद्या बघणार आहोत. ती रक्तातच राहते आणि ती जी एनर्जी आहे त्यांना मसल्सना मिळत नाही त्यांना. म्हणजे काय म्हणूया, समुद्रामध्ये बोट आहे, तुम्हाला तहान लागली आहे, पाणी आहे सगळीकडे, पण तुम्हाला पाणी प्यायला नाहीये, अशी स्थिती होते. म्हणजे काही तुम्हाला व्यायाम म्हणजे काहीही काम करायचं आहे, काही शारीरिक कष्टाचं काम करायचं आहे, पण तुम्हाला त्या मसल्सना काहीतरी एनर्जी लागते, तर ती एनर्जी ग्लुकोज रक्तातून तुम्हाला मिळते. रक्तामध्ये साखर आहे पण त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचे अंगविंग दुखतात. माझे हात दुखतात आहे, माझे पाय दुखतात आहे, पोटात पेटके आलेत, असं सगळं त्यांचं असतं. तर ते सगळं त्यांचं कमी व्हायला लागतं, कारण ह्या व्यायामामुळे त्यांना चालण्याचा व्यायाम डॉक्टर सांगतात बघा, की तुम्ही रोज चालत जा. डायबिटीसच्या लोकांना सांगतात की चालण्यामुळे फुल एक तर ब्लडचं सर्क्युलेशन होतं, पूर्ण शरीराचे मसल्स आहेत ते त्याच्यामध्ये युटिलाइज होतात आणि रक्तातली साखर युटिलाइज होते आणि त्यांची रक्तातली साखरेची पातळी त्यांची कमी होते. हेच तुम्हाला सूर्यनमस्कारामध्ये घाम येतो. थोडक्यामध्ये ज्याच्यातून घाम येतो ना, असे व्यायाम त्यांनी केले. म्हणजे ह्याच्या बरोबरच म्हणून इथे सूर्यनमस्कार लिहिलेले आहेत आणि स्थूल व्यायाम लिहिलेला आहे, की तुम्हाला घाम आला की त्या कॅलरीज तेवढ्या बर्न होतात आणि त्याचा फायदा तुम्हाला रक्तातली साखर कमी करण्यासाठी होतो. आणि सूक्ष्म व्यायाम आणि ब्लड बाकीचं तुम्हाला हे माहित आहेच. आता आसनांमध्ये तुमच्या एक लक्षात येईल की आसनांमध्ये आता तुम्हाला हे कळलं की आपल्याला कशावरती परिणाम घडवून आणणाऱ्या गोष्टी हव्या आहेत. पोटावरती, बरोबर. पॅनक्रियाज कुठे आहे? पोटामध्ये.
बरोबर आहे ना. मग पोटावरती दाब देणारे, त्याला रिलॅक्स करणारे, त्याला पीळ देणारे अशा जी कुठली आसनं आहेत ती सगळी डायबिटीस मध्ये उपयोगाला येतील. आणि दुसरी गोष्ट, तुमचं मन शांत करणारी. आपण काल कसं बघितलं, याच्यामध्ये आता मला वाटतं ती इन्क्लूड करायची राहिलीत. पण तुमचं मन शांत करणारी आसनं आणि मुख्यत्वे करून तुमच्या पोटाला पीळ देणारी आसनं आणि पोटावर दाब देणारी आसनं ही सगळी याच्यामध्ये येतील. म्हणजे अर्ध मत्स्येंद्रासन, उष्ट्रासन पण येईल, वक्रासन, ट्विस्टिंग वाली ही आसनं आहेत, अर्ध मत्स्येंद्रासन आणि वक्रासन. बरोबर. नंतर शलभासन, नौकासन, धनुरासन, योग मुद्रा, पवन मुक्तासन, सर्वांगासन, हलासन, मत्स्यासन, उष्ट्रासन ही सगळी आसनं आणि मन शांत करण्यासाठी पद्मासन, वज्रासन, ध्यानात्मक गटातली आसन. मॅडम, हा, जर अल्सर असेल अल्सर, हा, तर त्यांना त्रास होईल ना मॅडम हे आसन दिल्यावरती? मग मी तुम्हाला हेच सांगते ना, एका बरोबर दुसरे आजार आपण ज्या एखादा जर थेरपिस्ट ज्या वेळेला त्याची काय म्हणूया त्याचं प्रिस्क्रिप्शन तयार करतो, एखाद्याला काय थेरपी द्यायची हा विचार करतो, तर त्याला नुसतं डायबिटीज आहे का, डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन असलेल्या गोष्टी पण विचारात घ्यायला पाहिजेत ना. म्हणून मी काय शब्द वापरला होता, टेलर मेड. एखाद्या स्त्रीचं ब्लाऊज शिवायचंय किंवा तिला एखाद्या व्यक्तीला शर्ट शिवायचा आहे, तर त्या व्यक्तीला जो शर्ट आहे तोच शर्टचं माप दुसऱ्या व्यक्तीला चालणार आहे का? नाही चालणार ना. त्याचं शरीराचं माप वेगळं असणार आहे की नाही, बरोबर आहे की नाही. तर एखाद्या व्यक्तीला जी थेरपी देतो, याला फक्त मधुमेह आहे, याचं बाकी त्याला कुठला आजार नाहीये, नुकताच झालेला आहे, तर मग त्याला तुम्ही हे सगळं देऊ शकता. पण एखाद्याचं कंबरडच दुखलंय, काय त्याला तुम्ही सूर्यनमस्कार द्याल? नाही देऊ शकणार ना. तो वाकूच शकत नाही, त्याला लंबरवटीचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, तुम्ही काय द्याल सूर्यनमस्कार? स्थूल व्यायाम पण नाही देऊ शकत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला आहे, तर त्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या बोटापर्यंत काय आजार झाले आहेत याची आधी तुम्ही लिस्ट बनवायची. त्याच्यानुसार त्याला काय काय आजार आहेत, म्हणजे काय काय देऊ शकतो, तो काय करू शकतो, त्याची क्षमता काय आहे, म्हणजे त्याला करता येऊ शकतं, पण ती क्षमता आज त्याची असेलच असं नाही. मग ते पण तुम्हाला विचारात घ्यायला लागतं. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत या ढोबळमानाने आहे. पण आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की टेलर मेड योगोपचार द्यायचा असतो प्रत्येकाला. त्याला इतर कुठले आजार आहेत ते, आता एखाद्याला समजा हाय बीपी असेल, तुम्हाला मधुमेहा बरोबर आहे, मग तुम्ही त्याला कसं सूर्यनमस्कार देणार? नाहीच देऊ शकत, बरोबर आहे ना. त्याला तुम्ही मत्स्यासन देऊ शकता का? नाही देऊ शकत. छातीवरती प्रेशर येणार त्याच्या. धनुरासन देऊ शकता का? नाही देऊ शकत. उष्ट्रासन देऊ शकता? नाही देऊ शकत. शंख प्रक्षालन करू शकता का? नाही करू शकत. कितीही चांगलं असू दे, पण त्याला त्रास होणार आहे त्याचा, बरोबर आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला लागतात. लक्षात येतं ह्या गोष्टी? हो मॅम. मग हा, आता सांगा, अल्सर असेल तर याच्यातले कुठलं अवॉइड करायचं आणि कुठलं सांगायचं काय? आता अल्सर असेल तर अल्सर कुठे आहे सांगा मला. आतड्यावरतीच. अल्सर तुम्हाला स्टमक मध्ये असू शकतो, आतड्यामध्ये सुरुवातीला, नंतर कुठेही असू शकतो, बरोबर. मग त्याला पोटावरती दाब येईल, ताण येईल, अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाहीयेत ज्याच्याने उष्णता निर्माण होईल. अग्निसार, उडियान ते त्याला काहीच द्यायचं नाहीये. कपालभाती त्याला काहीच द्यायचं नाहीये. पोटाशी संबंधित की ज्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकेल अशा गोष्टी आपण त्याला नाही देणार आहोत. हो, मग काय द्यायचं मॅम? त्याला तुम्ही जलनेती करू शकता, त्याला वमन नाही देऊ शकत, कारण तुमचं अल्सर आतलं लाइनिंग, तो जो व्रण आहे त्याच्यातून रक्त वाहू शकतं, बरोबर आहे की नाही. सूक्ष्म व्यायाम देऊ शकता तुम्ही त्याला. इतर जी आसनं आहेत की ज्याच्यामध्ये पद्मासन, वज्रासन, इतर बऱ्याच गोष्टी, तुम्ही जर एक एक आसनाचा विचार केला ना तर तुमच्या ते लक्षात येईल की ह्याचा परिणाम कुठे होतो, मग हे द्यायचं की नाही, ह्याचा परिणाम कुठे होतो, मग हे द्यायचं की नाही, ह्याची तुम्ही लिस्ट बनवू शकता. लक्षात येते का? हो हो मॅम. आणि अल्सर आहे तो कशामुळे झालेला आहे? आता अल्सर तुम्हाला, काही लोकांना अल्सर होतो तो त्यांच्या आपण ह्या मनोकायिक म्हणजे याच्यानी पण होतो. फार रागवणारी लोक असतील किंवा त्यांना सुद्धा अल्सर होऊ शकतो. तुमच्या आहारामध्ये काही जर काही
उष्णता निर्माण करणाऱ्या किंवा काही गोष्टी असेल तर होऊ शकतो. तुमचं लाइनिंगच स्टमकचं लाइनिंगच जरा थोडंसं नाजूक असेल तर थोड्याशा गोष्टींनी उष्ण गोष्टींनी सुद्धा होऊ शकतो. काहींना औषधांनी होऊ शकतो, म्हणजे औषधांच्या गोळ्या गरम पडल्यामुळे सुद्धा अल्सर होऊ शकतो. मग कारण काय आहे? औषधांच्या गोळ्यांनी अल्सर झाला असेल तर काही दिवसांनी तो बरा होईल. एंडोस्कोपी करतात, त्याच्यामध्ये कळतं, तोंडातून नळी घालतात, त्याच्यातून दुर्बीण घालतात, मग तो बरा झालाय की नाही किंवा किती प्रमाणात व्रण आहे ते तुम्हाला कळतं त्याच्यात. मग तो जर बरा झाला म्हणजे झालेला आहे पण बरा झाला, औषधांनी झालाय, कारण काय आहे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं कारण काय आहे ते तुम्हाला बघायला पाहिजे. बरोबर? कुठलीही गोष्ट उपचार करताना कारण काय आहे दुःखाचं, मग ते बरं होऊ शकतं, मग त्याच्यावरचा उपचार काय आहे हे सगळं तुम्हाला त्याच्यावरती द्यायचं असतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा, आसनांचा बारकाईने विचार करायचा की कुठल्या गोष्टीचा परिणाम हा कुठे होतो, तो परिणाम करून आपण द्यायचं असतं. ओके, मंडूकासन. पुढे जाऊया आपण. हो मॅम. आता प्राणमय कोश मध्ये प्राणायाम. आता सगळेच प्राणायाम, आता तुम्हाला इथे तुम्ही विचार केला तर त्यांच्या मनावरती परिणाम झालेले असतात. म्हणजे ते असं दिसून येत नाही की अरे हा आजार झालाय म्हणजे याचं भावनिक आंदोलन आहे, हे असं आपल्याला कळून येत नाही. त्याचं मूळ कित्येक वर्ष मागे असतं. कुठेतरी मनामध्ये काही गोष्टी असतात की त्यांना पण माहित नसतात की ह्या आपल्या मनामध्ये आहेत. बऱ्याच वेळेला ध्यानामध्ये ह्या गोष्टी कळून येतात, पण तेवढ्या प्रतीचं ध्यान कोणी करायला जात नाही. अगदी डॉक्टरांनी सांगितल्यावरती हल्ली डॉक्टर प्रिस्क्राईब करायला लागले, मेडिटेशन करा. अरे मेडिटेशन करा म्हणजे काय करा हे बऱ्याच जणांना माहित नसतं. बसायचं जागेवरती, त्याची योग्य पद्धत शिकण्याची गरज कोणाला वाटत नाही. म्हणजे आता हा अवेअरनेस आपण वाढवायचा आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायची. आता प्राणमय कोशावरती दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन म्हणजे उदर, उर आणि स्कंद श्वसन, यौगिक श्वसन, पूर्ण उदर, उर, उम सकट. त्याच्यानंतर नाडी शोधन प्राणायाम. नाडी शोधन प्राणायाम हा बऱ्याच म्हणजे सगळ्याच मनोकायिक आजारांमध्ये अत्यंत महत्वाचा असतो. कारण का तुमच्या अनुकंपी आणि परानुकंपी संस्था ज्या आहेत स्वायत्त मज्जा संस्थेच्या, त्यांच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम करतो. ज्या शरीराला ऍक्टिव्ह बनवतात त्या अनुकंपी संस्था असतात, ज्या शरीराला शांत करतात त्या परानुकंपी संस्था असते ती, आणि त्यांच्यामधलं संतुलन राखण्याचं काम हे नाडी शोधन प्राणायामाद्वारे केलं जातं. आता जी ऍक्टिव्ह बनवते ती कोणत्या नाडीशी संबंधित असेल? आपल्या शरीरातल्या पिंगला नाडी उष्णता निर्माण करते. पिंगला नाडी बरोबर आहे ना? सूर्य नाडी लक्षात येते का मी काय सांगते ते? सूर्य नाडी म्हणजेच पिंगला नाडी जी उष्णता निर्माण करते ती अनुकंपी संस्थेशी संबंधित असते, आणि परानुकंपी संस्था म्हणजे जी शांत करते ती चंद्र नाडीशी किंवा इडा नाडीशी संबंधित असते. आणि इडा आणि पिंगला, सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, अनुकंपी संस्था आणि परानुकंपी संस्था यांच्यामध्ये संतुलन राखण्याचं काम अनुलोम विलोम हा प्राणायाम करतो. एवढं लक्षात आलंय का? अनुलोम विलोम प्राणायाम. आणि हे तुम्ही हे तुम्हाला एवढं माहिती असलं पाहिजे. सूर्यभेदन प्राणायाम हा उपयोगी ठरतो. आता सूर्यभेदन प्राणायाम का उपयोगी ठरतो सांगेल का कोण? सूर्यभेदन प्राणायाम डायबिटीस मध्ये का उपयोगी पडत असावं? सगळेच प्राणायाम पडतात, पण इथे तुम्ही काय सांगू शकाल? सूर्य नाडी म्हणजे ऊर्जा निर्माण करणारी, आणि ती आपले इन्शुलन्स परत ऍक्टिव्ह पेनक्रियाज मधला इन्शुलन्स वाढवणार म्हणून सूर्यभेदी प्राणायाम इथं उपयोगी पडतो. अन्नाचं पचन आहे ते चांगलं करण्या सूर्यभेदनामुळे तुमचं डायजेशन चांगलं होतं. तुमचं डायजेशन चांगलं व्हायला लागलं की त्याचा नकळत परिणाम तुमच्या रक्तातली साखरेवरती होतो. बरोबर?
त्याच्यानंतर भस्त्रिका प्राणायाम, सेम भस्त्रिका प्राणायामामध्ये तुम्ही श्वास घेता सोडता खूप उष्णता निर्माण होते. तुमचं त्रिदोष नाशक म्हणजे तिन्ही दोषांवरती काम करणारा असा हा प्राणायाम आहे आणि त्याच्यामुळे भस्त्रिका प्राणायाम पण खूप उपयोगाला आहे. आता आपण जसं मगाशी तुम्ही म्हणलात की कोणाला द्यावं कुठला प्राणायाम आणि नाही द्यावं हे त्याच्या बाकीच्या आजारांवर अवलंबून असतं. भ्रामरी प्राणायाम का देतो आपण? मन शांत करण्यासाठी. कारण आजाराचं मूळ कारण मनोमय कोशामध्ये आहे. बरोबर, मनोमय कोशामध्ये इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमचा प्राणमय कोश बिघडतो आणि मग त्याच्यामुळे तुमचं अन्नमय कोशावरती आजाराच्या रूपामध्ये, व्याधीच्या रूपामध्ये ते दिसून येतं. भ्रामरीमुळे तुमचं मन शांत होतं. त्रिबंधयुक्त प्राणायाम, जालंधर बंध, उडियान बंध, मूलबंध यांचा अभ्यास तज्ञ मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली प्रदीर्घ व सातत्याने अभ्यास केला पाहिजे. बरोबर, त्रिबंधयुक्त प्राणायाम केला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. पण आता मुंबई सारख्या ठिकाणी त्रिबंधयुक्त प्राणायाम करू नये, कारण नाहीतर ती अशुद्ध हवाच आपण आत घेऊन आपण कोंडवून ठेवणार ना. तर मुंबई सारख्या ठिकाणी ह्या गोष्टी फार म्हणजे नाही करावा. पण ह्या तिन्ही बंध आणि योग्य मार्गदर्शकाखाली कराव्या. कारण का बऱ्याच जणांना बघितलंय, म्हणजे तुम्ही जर कधी नवीन येणारा साधक तुम्ही कधी त्याला ऑब्झर्व केलं असेल तर 100रातले 5 ते 7 साधक उलट श्वसन करतात. तुम्ही जर मायन्यूटली बघितलं असेल, त्यांना आपण श्वास घेतल्यावर पोट आत नेतो का बाहेर नेतो हेही कळत नाही. हात ठेवून करायला सांगितल्यावरती बरेच जण उलट सांगतात की श्वास घेतल्यावरती पोट आत जात. बरोबर, तर आधी त्यांचं श्वसन सुधारायचं आणि मग त्याच्यानंतर श्वसन सुधारल्यानंतर त्यांचं श्वास घेणं सोडणं, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या मार्गाने जाऊन त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल आल्यानंतर त्यांना त्रिबंधयुक्त प्राणायाम हा अगदी नंतर शेवटी शिकवायचा. लोक लगेच त्यांना करायचं असतं, पण लगेच केलं आणि जर ते नीट झालं नाही तर वायू त्यांच्या पोटात, छातीत किंवा पाठीमध्ये अडकतो आणि नको असलेले आजार उद्भवतात. काही जणांची पचन क्षमता इतकी काय म्हणूया वीक असते की सूर्यभेदन प्राणायाम केल्यामुळे सुद्धा काहींना जळजळ व्हायला लागते. म्हणजे असे सुद्धा आपल्याला अनुभव येतात. तर थोडस आपल्याला लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. मनोमय कोशावरती हे सगळं सेम आहे. कुठल्याही आजारामध्ये तुम्ही जर विचार केला, प्रार्थना, ओंकार, जपयोग, मंत्रयोग, नादयोग, भजन, कीर्तन, योग निद्रा रिलॅक्सेशन साठी आणि योग निद्रेमध्ये संकल्प तुम्ही जर छोटा आणि योग्य संकल्प दिला तर त्या आजारातून बरं होण्यासाठी त्याला निश्चितच फायदा होतो त्या संकल्पाचा. तो संकल्प बदलू नये, तोच संकल्प नेहमी ठेवायचा की त्याचा फायदा होतो. शवासन रिलॅक्सेशन साठी खूप उपयोगाला येतं, कारण मनावरचा ताण गेला तर निश्चितच त्याला फायदा होतो. जसं आपण भ्रामरी आणि ओंकाराचा आपण म्हणतो तसंच शवासन आणि योग निद्रेचा फायदा होऊ शकतो. विज्ञानमय कोशावरती समुपदेशन, आपण समुपदेशन मध्ये आपण सांगू शकतो की काय सांगू शकतो समुपदेशन मध्ये? समुपदेशन करायचं, काउन्सिलिंग करायचं. समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. म्हणजे काय करायचं? सगळ्यात महत्वाचा स्ट्रेस जर असेल तर त्याच्याबद्दल बोलतं करायचं. आणि पाहण्यात आलेलं आहे की हे जे मधुमेहाचे जे आहेत रुग्ण ते नाहक काळजी करतात, चिंता करतात, मनावर अननेसेसरी ताण असतो, त्यांना शुल्लक करण्यासाठी ते ताण घेतात असं ऑब्झर्वेशन आहे. तर आपण त्यांना सांगू शकतो की शुल्लक करण्यासाठी ताण करून घेऊ नका आणि आयुष्याच्या शेवटी सगळ्याच गोष्टी शुल्लक असतात. बरोबर. अजून काय सांगू शकाल? समुपदेशन आपण आपल्याकडे समजा थेरपिस्ट म्हणून आपण आहोत असं समजायचंय आपण, आणि जर तो आपल्याकडे आलेला आहे तर आपण त्याला त्याच्या आजाराबद्दलची आधी त्याला माहिती द्यायची. कारण हा आजार कशाचा आहे, का झालाय बाबा,
किंवा त्याला विचारल्यानंतर त्याचं एकूण लाईफस्टाईल आपण विचारात घेतली किंवा विचारली की सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही काय काय करता सकाळी उठल्यापासून, मग तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम कुठे आहे. आपण बघितलं त्यांची बैठी जीवनशैली असते, आहारामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असतो आणि सगळ्यात महत्वाची मनोमय कोशामध्ये विचारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर या तिन्ही स्तरावरती आधी तुम्ही त्याला ऑब्झर्व करायचंय, त्याचं दिवसभराचं काय रुटीन विचारल्यानंतर, आणि मग त्याच्यामध्ये आपण त्यालाच विचार करायला लावायचंय की मग ह्या आजाराची ही कारणं आहे. तर आता त्याला उद्युक्त करायचंय की बाबा तुझं कुठे चुकतंय, हे योग्य शब्दामध्ये त्याला त्याच्याकडूनच, म्हणजे त्यालाच आपण कुठेही सजेस्ट करायचं नाही. समुपदेशकाचं काम हे असतं की त्याला सल्ला द्यायचा नसतो, आपण सल्लागार नसतो, समुपदेशन करायचं असतं. म्हणजे त्याच्या लेवलला जाऊन त्याला आपण विचार करायला भाग पाडायचं असतं, बरोबर. त्या आजाराबद्दलची माहिती द्यायची आणि तो कुठे चुकतोय ह्याची जाण त्याला करून द्यायची असते, बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणलात की त्याचं मूळ जे असतं ते मनोमय कोशामध्ये असतं, त्यामुळे त्याची चिडचिड होते का स्ट्रेस आहे का काय आहे, मग त्याच्या ऑफिसमध्ये स्ट्रेस आहे का घरामध्ये प्रॉब्लेम आहे का नात्यांमध्ये दुरावा आलाय, मग तो अगदी आई मुलगा असेल, बायको आणि नवरा बायको मध्ये असेल, मुलांमध्ये असेल, मित्रांमध्ये असेल, कारण कुठेही असू शकतं, नोकरीच्या ठिकाणी अजून दुसरं काही कारण असू शकेल. तर ह्याच्यावरती त्याला विचार करायला लावायचा, कारण बरेच जण त्या गोष्टीचा विचार करत नाही. तर इथे विज्ञान, विशेष ज्ञान त्यालाच विचार करायला लावायचंय की बाबा तू विचार कर या गोष्टींचा. आणि मग एकदा तुमचं दुःखाचं कारण ऐकलं तर मग त्याचा निवारण्याचा मार्ग आहेच ना, त्या दुःखाचा मार्ग आहेच निवारण्याचा. मग आता ठीक आहे बाबा, आता हे झालंय, मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आता आपण करूया. मग त्याचं कुठे चुकतंय बाबा हे चुकतंय सांगायचं नसतं, काय करायचंय हे सांगायचं असतं. लहान मुलाला पण आपण त्याला सॉरी म्हटलं तर तो सॉरी म्हणत नाही, त्याला काही कळत नाही, पण तरी सुद्धा तो सॉरी म्हणत नाही. मग इथे तर मोठी माणसं असतात, मग त्यांची चूक तुम्ही दाखवून दिली तर नाही आवडत त्यांना. मग त्यावेळेला त्यांनाच उद्युक्त करायचंय की मग आता याच्यावरती अशी हे आहे, तर मग आपण हे करायचं आहे. म्हणजे मग अशा दृष्टीने त्याला ते समुपदेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ध्यान धारणेचा वेगवेगळे ध्यानाचे प्रकार आहे, तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. सायक्लिक मेडिटेशन हा एक ध्यानाचा प्रकार आहे. तर त्या ध्यानात तुम्ही, मला वाटतं हे शिकले असाल फर्स्ट टर्मला सायक्लिक मेडिटेशन, बरोबर आहे ना? झालंय का तुमचं? हो हो झालंय मॅडम. हा, तर सायक्लिक मेडिटेशनचा खूप फायदा मन शांत करण्यासाठी होऊ शकतो. आणि नादानुसंधान मेडिटेशनचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले, तर ह्या नादानुसंधानचा पण फायदा मनावरती खूप होऊ शकतो आणि डायबिटीज पेशंट वरती सुद्धा, म्हणजे याच्यावर चांगले परिणाम हे सायक्लिक मेडिटेशन आणि नादानुसंधाननी झालेले, अनुभवलेले दिसून आलेले आहेत. सायक्लिक मेडिटेशन हे 2006 साली जे बँगलोरला मी सांगितलं एस व्यासाचं जे केंद्र आहे, त्यांनी स्टॉप डायबिटीज प्लॅन भारतामध्ये केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे रिलॅक्सेशनच्या गोष्टी आणि सायक्लिक मेडिटेशन वगैरे हे सगळं इन्क्लूड केलेलं होतं आणि त्याचे खूप चांगले परिणाम हे दिसून आलेले आहेत. आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळे ध्यानाचे ज्या गोष्टी संस्था आहेत, म्हणजे ध्यान शिकवणाऱ्या, त्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करतात. आनंदमय कोश, वर्तमानामध्ये तुम्ही आनंदाच्या अनुभूतीत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि फार कठीण गोष्ट आहे ही. वाचायला आणि याला ठीक आहे, पण अंमलात आणण्यासाठी ही खूप कठीण गोष्ट आहे. पण जी आहे त्या गोष्टीमध्ये समाधान मानणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्याच्यात आनंदी राहणं हे, याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी फायदा होऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला आपण ह्या प्रत्येक कोशावरची आपण उपचार पद्धती बघितलेली आहे. उद्या आपण डायबिटीस म्हणजे काय आणि त्या गोष्टी त्याचा अभ्यास करून पुन्हा एकदा उपचार पद्धतीचा रिकॅप आपण करणार आहोत, म्हणजे पुन्हा एकदा आपलं होईल. आता कोणाला काही विचारायचं आहे का याच्यावरती? मी शेअरिंग हे थांबवते.